मंदिरातील कासव. मंदिरात गेल्यावर देवाआधी पहिला नमस्कार कासवाला करतात. मंदिरातील कासव ओलांडून जाऊ नये किंवा चुकूनही त्याला पाय लागू देऊ नये असे म्हणतात. त्यामागे धार्मिक दृष्टिकोन आहे. मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करतानाच अनेकदा आपला पाय चुकून कासवावर पडला असेल, त्यावर कोणी फुले वाहिली असतील तर ते आपले लक्ष वेधून घेते. पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी असल्यामुळे आपल्या दृष्टिक्षेपात येत नाही. तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लागोलाग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला पूर्वजांनी घालून दिला आहे. त्याचे आपण पालन करतो. परंतु असा प्रश्न पडतो की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल? कासव हे प्रतीक रूप आहे. कासव ठेवण्याची 2 कारणे आहेत. कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य दृष्टीने पाहून त्यांचे पोषण करते. त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पाहावे असे त्यातून सूचित केले आहे. दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय आत खेचून घेते, त्याचप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम, क्रोधाधिक विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते. तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सानिध्य लाभेल. तसेच कासवाचे पुढील गुण शिकवण्यासारखे आहेत. 1. शरणागत भाव असणे. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते. 2. सत्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे. काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सत्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे. 3. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे. आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी राहते. कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात पितळेचे कासव ठेवावे. कूर्म म्हणजे श्री विष्णूला आपल्या घरात ठेवल्याने श्री विष्णूसोबत श्री महालक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. घरात कासव देवासमोर अथवा तिजोरीसमोर उत्तर दिशेला तोंड करून पाण्यात ठेवावे. त्यातील पाणी रोज पूर्ण घरात शिंपडावे. वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात. हे दोष दूर करण्यासाठी कासव अवश्य ठेवावे. अशा साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात. वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे. घरात कासव असेल तर घरातील रोगराई व शत्रू दूर राहतात. करिअर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी धातुनिर्मित कासव घरात आणून त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवावे. कासव दीर्घायुष्य म्हणजे 120 वर्षाचे असते. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.
आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.